आज 5वा दिवस असला तरी आज अश्विन मासाच्या शुक्ल पक्षाची तृतीया हे 2 दिवस असल्याने नवरात्रीच्या 3ऱ्या आणि 4थ्या दिवशी देवी चंद्रघंटेचीच पूजा केली जाते. 5व्या दिवशी दुर्गेचं चौथं रूप म्हणून कुष्मांडा देवीची पूजा सुरू होते. असं म्हणतात, जेव्हा सृष्टी नव्हती, जेव्हा सर्वत्र अंधारच अंधार होता, ना आकाश ना पाताळ ना मानव, तेव्हा आपल्या एका हलक्या स्मितहास्यातून या देवीने विश्वाची निर्मिती केली होती. म्हणूनच या देवीचं नाव पडलं होतं कुष्मांडा. कुष्मांडा शब्दाचा अर्थ हास्याने ब्रह्मांड निर्माण करणारी देवी. म्हणूनच तिला आदिशक्तीही म्हटलं जातं. कुष्मांडा देवीला अष्टभुजा आहेत. तिच्या 7 हातात कमंडल, धनुष्य, बाण, कमळ, अमृतकलश, चक्र आणि गदा धरलेली आहे आणि 8व्या हातात तिने एक जपमाळ धरलेली आहे. या शस्त्र सामग्रीतून हे स्पष्ट होतं की ती संपूर्ण जगाचं रक्षण करते आहे. तिचं वाहन आहे सिंह, जो पराक्रम, निर्भयता आणि धैर्याचं प्रतीक आहे. त्यानंतर असं म्हटलं जातं की कुष्मांडा देवीला कुम्हडा म्हणजेच कोहाळ हे प्रिय आहे आणि संस्कृतमध्ये कुम्हड्याला कुष्मांड असंही म्हटलं जातं. म्हणूनच या देवीला कुष्मांडा असं नाव पडलं. देवीचं खास वैशिष्ट्य म्हणजे तिचं वासस्थान हे सूर्यमंडळाच्या आतल्या लोकात असते. प्रचंड तेजस्वी सूर्याच्या आत राहण्याची क्षमता फक्त या देवीतच आहे असं म्हटलं जातं. म्हणूनच तिच्या कायेतून सूर्याप्रमाणे तेजही प्रकट होत असतं. आणि याच तेजातून आपण हे घ्यावं की चांगल्या गोष्टींची निर्मिती ही सकारात्मकतेतून, आनंदातून आणि प्रकाशातूनच होत असते. म्हणजेच आयुष्यात जेव्हा अंधकार येतो, तेव्हा जर आपण स्मितहास्याने आणि सकारात्मकतेने त्याच्याकडे पाहिलं, तर एका नवीन सृष्टीप्रमाणे आपल्या आयुष्यातही एक नवी सुरुवात होऊ शकते.